बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अजित पवारांच्या पश्चात अजित पवारांच्या नंतर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली। अजित पवार यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कसा संघर्ष सुरू झालाय किंवा कसा माइंड गेम पाहायला मिळतोय त्याची बातमी आपण बघणार आहोत। अजित पवारांच्या पश्चात उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षामध्ये सुनेत्रा पवार यांनी सगळी सूत्र हाती घेतली। पण सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात रोहित पवार यांनी काही विधानं केलेली आहेत। सुनेत्रा पवारांना केंद्रस्थानी ठेवत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं एकमेकांवरती कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं चित्रही दिसून येत आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवारांना लक्ष केल्यामुळे दुखावलेल्या आणि संतापलेल्या रोहित पवारांनी थेट राष्ट्रवादीतल्या प्रमुख नेत्यांना लक्ष केलं। राष्ट्रवादीतले अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले 4 नेते सुनेत्रा काकींना कंट्रोल करू पाहतायत, पण हे आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा सुद्धा रोहित पवारांनी दिलाय। त्यामुळे विलीनीकरणाचा वाद कायम असताना आता कंट्रोल गेमचा वाद सुद्धा उफाळून आलाय। त्यांचं मत आणि सगळ्यांचं मत तेच ते 4 यांच्याबद्दल त्या ठिकाणी असावं, याच्या पलीकडे दुसरं कुठलं नाही। आणि एका महिला आमदारांनी ते बोलून दाखवलं, ते एका व्हिडिओवर आलं आणि ते लोकांपर्यंत पोचलं। याच्यावरनं समजून घ्या की एखाद्या नेत्याला जर आमदारांपासूनच लांब काही लोक ठेवत असतील, ते 4 लोक ठेवत असतील, तर मग बाकीच्यांचं काय। तरी दादा हे दादा असल्यामुळे त्या गोष्टी तशा होऊन देत नव्हते, पण तरी जर होत असेल तर काकींनी सुद्धा कुठेतरी सांभाळून राहिलं पाहिजे, एक पुतण्या म्हणून त्या ठिकाणी विनंती करतो। त्याच्याच बरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत। त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय। काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं। जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कोणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही। आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय। आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे। पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरती जे एक प्रकारे आरोप केले, त्या संदर्भात राष्ट्रवादीने सुद्धा पलटवार करताना काय म्हटलंय जाणून घेऊया। सुनेत्रा वहिनी समजा जर का राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या तर अख्खं कुटुंब त्यांच्याबरोबर प्रेमापोटी आलंच तर बाहेर, परंतु त्यांनी तर पळ काढला। सुनेत्रा वहिनी देशाचं नेतृत्व करू शकतात, दादांनंतर अचानक त्यांच्यावरती जबाबदारी आली तर कुटुंब प्रमुख म्हणून किंवा कुटुंब म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी त्याच वेळेला उभं राहायला पाहिजे होतं, पण तसं काही दिसत नाही। पण आता जो कब्जा करण्याच्या दृष्टिकोनातून जो आपला त्यांचा प्रयत्न चालला होता तो कुठेतरी आता तो शमलेला दिसतोय। म्हणून आता हा चालवणार पक्ष, आता तो चालवणार, कधी तटकरे साहेबांना, कधी प्रफुल्लबाईंना, कधी दुसऱ्या कार्यकर्त्यांना, भुजबळ साहेबांना, यांना टार्गेट करण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे। दादा गेल्यानंतर ना कुणाला दुःख नाहीये, कुणाला वेदना नाहीयेत, हे प्रत्येकालाच आहे। आणि सर्वांची भूमिका, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट होती की दादांच्या पश्चात उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी असल्या पाहिजे। आणि स्वतः तटकरे साहेब, प्रफुल्लबाई किंवा आम्ही सर्वजण ती जबाबदारी सुनेत्रा वहिनीने घ्यावी याकरता आग्रही होतो। त्यांनी ती जबाबदारी घेतली। आमच्या पक्षात काय चाललंय, आमच्या पक्षात उद्या स्थान कोणाला काय असणार आहे हे आमच्या पक्षातले नेते सक्षम आहेत, ते त्यांचा निर्णय करतील। आणि रोहित पवार त्यांच्या वक्तव्यांच्या माध्यमातून ज्या नेत्यांना टार्गेट करू पाहतात, ज्या नेत्यांवरती टीका करू पाहतात, त्यातलं एक नाव छगन भुजबळांचं असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। काल जेव्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली, त्या कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळांनी काय म्हटलेलं आपण पाहूया। कई सारी बातें जो अलग 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 चर्चाएं तुरंत शुरू हुई। सामने दादा का पार्थिव था और मीडिया में खबरें और चली थी, कोई रुकने के लिए तैयार नहीं था। बड़ी दुख की बात है, ताई का जो है हमने शपथ समारोह हुआ,
उसके ऊपर चर्चा। इतनी जल्दी क्या थी, इतनी जल्दी क्या थी? अरे भाई इतनी जल्दी क्या थी? तो पहले 2 घंटों में ही आपने तो मर्जर की बात शुरू की, तो इतनी जल्दी क्या थी? तब तो जल्दी नहीं थी। तो 4 दिन के बाद अगर, अरे भाई आपने तो कई बार देखा है, दिल्ली में है, इधर है, उधर है, उसी दिन अंत्यविधि पूरा नहीं होता उसके पहले जो है सौगंध ली जाती है। तो क्या गलत था भाई? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.